मित्रांनो नमस्कार. महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहामध्ये माहिती दिली. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच नियमामध्ये बदल करण्यात आले नसल्याचे ते म्हणाले. जुलै महिन्यात लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली. आतापर्यंत या योजनेचे 5 हप्त्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले. विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात देण्यात आले होते. निवडणुकीनंतर डिसेंबरचे पैसे कधी येणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आज सभागृहात माहिती दिली. तसेच खात्यामध्ये 1500 रुपये की 2100 रुपये किती पैसे जमा होणार, योजनेचा नियम काय असतील या सर्व प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर देताना म्हणाले की आम्ही जो आश्वासन दिले आहेत ते आम्ही पूर्ण करणार आहोत. कोणीही मनात शंका ठेवू नये. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे फडणवीस म्हणाले. आमची एकही योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच या योजनेच्या कोणत्याही नियमात बदल करण्यात आलेला नाही. ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना आपण पैसे देत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी फडणवीस सरकारने एकूण 35,788 करोड 40 लाख रुपयाची पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर केल्या होत्या. त्यात लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती. तर ही होती मित्रांनो लाडक्या बहिणीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये दिलेली माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.